होते आदरणीय दिनेशजी नाईक यांचा देखील आम्ही सन्मान करतोय। खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून महत्त्वाचं राहिलं आहे। गणेशजी चिमण यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय। पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, आणखीन एक चेंडू सीमारेषा पार, धावा मिळतील 4 चौकार। आपण पाहिलं तर समीरजी गोरिविले साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल होताना पाहायला मिळतात। आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अगदी स्वागत करतोय। अगदी मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर बघता बघता एक चेंडू बाकी असेल। या देखील षटकामध्ये धावा आल्या। शेवटच्या चेंडूवरती एखादा डॉट बॉल किंवा एखादा षटकार आम्ही दोन्ही संघाची सराहना करतोय। धावफलक जर का पाहिलं तर पाहायला मिळतंय 48। एक चेंडू बाकी असेल। व्हाईट बॉल, धावफलक 49। अगदी पहिल्या षटकामध्ये थोडीशी धावांचा ग्राफ खाली राहिला आणि त्या षटकामध्ये समजा धावफलक 16 किंवा 17 आली असती तरी सुद्धा या मॅच मध्ये असं म्हणूया खूप काही बाकी आहे। क्रिकेटचा खेळ आहे, एक एक धाव एक एक चेंडू लाख मोलाचा असेल, कारण का लाख मोलाची स्पर्धा असं देखील म्हणायला वावगं ठरणार नाही आहे। शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल, अजून एकदा घुटना टेकलाय आणि त्याला पाठवलंय फाईन लेग रिझन मध्ये। बघता बघता हा देखील चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। धावफलक 55। शेवटचे 5 बॉल म्हणजे शेवटचं षटक आणि 4 मोठे फटके म्हणजेच अगदी 5 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे। या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम कोणी केलंय तर दोन्ही बॅटर, सलामीचे बॅटर, ज्याच्या माध्यमातून एका बाजूला रोहित, दुसऱ्या बाजूला सतीश। अगदी जोडी जमली आहे। पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर विनायक आणि कोण होता तो, प्रसाद यांच्या नावावरती जर पाहिलं तर अगदी चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी झाली, परंतु दुसऱ्या बाजूला चांगलं उत्तर देताना दोन्ही बॅटरच्या माध्यमातून रोहित आणि सतीश। आता मात्र आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अगदी रंग भरण्याचं काम रोहितच्या माध्यमातून झाले। मागचा षटकार खूप काही सांगून गेला। पहिला बॉल, मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर वाईड आलाय। एका धावेने समीकरण सोपं झालंय। 5 बॉल आणि अगदी 23 धावांची आवश्यकता आहे। 79 धावांचा पाठलाग करताना दोन्ही खेळाडू दमदार, शानदार आणि बहारदार फटका तर सजवलाय। त्या ठिकाणी खेळाडू आहे, फिल्डिंग चांगली झाली आहे। अगदी नक्कीच पहिल्याच अगदी चेंडू पाहिला तर वाईट, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव। आता मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूवरती 22 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील, कारण का परंतु अगदी चांगले बॅटिंग होताना पाहायला मिळते। फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे। बघता बघता प्रॉपर टायमिंगचा वापर, चेंडू करतोय हवाई सबर, धमाकेदार स्ट्रोक, षटकार। साखळी फेरीतील सर्वात शेवटचा सामना। शेवटच्या सामन्यामध्ये काय अगदी लयबद्ध बॅटिंग, कमालीची। 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता। सातांबा संघाने धावांचा डोंगर उभा केला, त्याला पोखरण्याचं काम कोण करतंय तर रोहित आणि सतीश नावाची 2 वादळं मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये घोंगावताना आपण पाहतोय। आणि नक्कीच काय पाठलाग होईल का हा प्रश्न मात्र मध्ये असेल। प्रत्येक खेळाडू या मॅचचा आनंद घेतोय। अजून एक फुलटॉस बॉल, समोरच्या बाजूने फटका फसलाय, खेळाडू त्या ठिकाणी नाही पोहोचला। आपण जर पाहिलं तर याच्यावरती जर षटकार आला असता तर या मॅच मध्ये अजून रंग भरला असता। क्रिकेटचा खेळ आहे, फुलटॉस बॉल होता। अगदी बॅटर स्वतःवरती नाराज असेल आणि ते देखील त्याने दाखवलंय, परंतु चांगली बॅटिंग, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी। कमालीचं उत्तर दिलं जात आहे। पुढचा बॉल, अगदी आता मात्र असं म्हणूया एक तर झालाय। बघता बघता या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे। शेवटचा बॉल बाकी असेल, परंतु दमदार, यादगार आणि शानदार बॅटिंग। आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये
आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने सातांबा संघ विजयी झाले तरी सुद्धा समोरचा संघ चांगला खेळला. डगआउट देखील टाळ्या का वाजवतोय तर आमचे दोन खेळाडू अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चांगले खेळलेत. अगदी मॅच नाही जिंकलो तरी सुद्धा समोरचा दादा संघ असताना आज त्यांना टफ फाईट दिली आहे. महत्त्वाची बाब आहे. पहिल्या षटकामध्ये एखादा षटकार आला असताना तर या मॅचची कहाणी वेगळी राहिली असती, परंतु आपला देखील आपल्या संघासाठी सलाम आहे. चांगली बॅटिंग राहिली आहे. चला